तर या भडव्यांची तुम्ही पॅकिंग बघू शकता. आपल्या हातात न भेटावे म्हणून या भडव्यांची पॅकिंग बघा. या सगळ्या फळ्या काढल्या, त्याच्यावरती कॅरेट ठेवले होते. बोल रे माल. हे बघा, बछडे कापलेत, बछडे छोटे छोटे. या भडव्यांना लाज वाटली पाहिजे. अरे भेंचोद, सगळे छोटे छोटे बछडे. वरती केळी, केळीची पानं गाडीला बाजून लावून, वरती कॅरेट, त्याच्या आतमध्ये फळ्या. हे छोटी छोटी पोरं यांची भडवे धंदा करतात. यांच्या चेहऱ्यावरती बघा. तो ड्रायव्हर कुठे गेला? त्या भडव्याला बाहेर काढ, त्या भडव्याला बाहेर काढ. हा भडवा गाडी टाकून पळाला होता. गाडी कुठून भरली? श्रीरामपूर. कोणता माल आहे? मटन कोणचा? किल्ला माउंटिंग कसं? बैलाचं याचं. कोणी कटिंग करून पाठवलं? तो आहे जुन्यात म्हणून. जुने पूर्ण नाव सांग ना. पूर्ण नाव काय पुरीची. कुठे घेऊन चाललेला तू? प्रॉफिट मार्केटला. प्रॉफिट मार्केटला ना. गाडी गोमाच आहे ना तुझी? तर बघू शकता, हे भडवे गाडीमध्ये गोमासा सोबत केळी घेऊन येतात आणि ही केळी हिंदूंना खायला घालतात. हिंदूंनो लक्षात ठेवा, यांच्याकडून काय खरेदी करायची. ही या भडव्यांची लायकी आहे. केळी हे लोक खाणार नाही, गोमास खाणार. पण तुम्ही बघू शकता, ही केळी आपल्या हिंदूंना खायला घालणार. त्यामुळे या भडव्यांकडून खरेदी करताना जरा विचार करा, आपण कोणाकडून खरेदी करतो. आणि आपल्या गोमाता सोबत जे चालवले असतात ना भाजीपाला, केळी, जे आपल्याला खायला घालतात. त्यामुळे या भडव्यांकडून घेताना विचार करा.